विचार ना. आपण भाजपाचे उमेदवार आहात आणि भाजपाचा स्टार प्रचारक नवनीत राणा हे त्यांना विचारलं पाहिजे. मला तर आलं तर चांगलंच आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी माननीय मुख्यमंत्री येणार आहेत. देवेंद्रजी माझ्याकडे येऊन गेले, 1 तास माझ्याकडे होते. त्यांनी मला सांगितलं की विचार तुला लढायचं आहे आणि निवडून यायचं आहे. माननीय बावनकुळे साहेब येणार आहेत, माननीय सुधीर भाऊ येणार आहेत, माननीय चित्रताई वाघ येणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची संघटन शक्ती आहे आणि वोटरला असं वाटतं की 4 वर्ष साईनगरला ज्यांच्याकडे सफाईचा ठेका होता त्यांनी लुटला, फवारणी केली नाही, धुवारणी केली नाही, नाल्या साफ झाल्या नाही, त्यांचा प्रचंड रोष आहे की साईनगरमध्ये आम्हाला गुंडशाही नाही तर एक शांततेचं वातावरण पाहिजे आहे. आणि या मुद्द्यावर आणि आम्ही केलेल्या कामावर अमरावतीकर जनता कमळाला आणि साईनगरामध्ये भाजपचे 4ही उमेदवार अ मध्ये चेतन गावंडे, ब मध्ये मालानीताई, क मध्ये देशमुखताई आणि ड मध्ये तुषार भारती निवडून येणार. हल्लीच्या राजकारणामध्ये अनेक प्रभागामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रभागात कोणत्या अजेंडा म्हणून आपल्याला नाही, चुरशीची लढतच नाही होणार. नगर परिषदेमध्ये पाहिलं आपण सर्वदूर कमळ आहे. लोकांना भाजप पाहिजे आहे, लोकांना कमळ पाहिजे आहे, लोकांना नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजींचा एक प्रतिनिधी आपल्या प्रभागात पाहिजे आहे जेणेकरून निधी मोठ्या प्रमाणावर येईल. त्यामुळे चुरशीची लढतच नाही. तिकीट न मिळाल्याने आज सुद्धा भाजपाच्या पदाधिकारी विरुद्ध संताप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नाही, त्यांनी त्यांची रिॲक्शन दिली, पण मला असं वाटतं की ते लवकरच त्यांना ही गोष्ट लक्षात येईल. आणि भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. मोठ्या मेहनतीने हा पक्ष आम्ही सगळ्यांनी उभा केला आहे. आम्ही 40 वर्ष झाले आम्ही या संघटनेमध्ये काम करतो आहे. आम्ही लहानाची मोठा हा पक्ष केला, हा विचार केलेला आहे. त्यामुळे त्यांची थोडीशी तात्पुरती रिॲक्शन असेल, पण त्यातून ते बाहेर. पत्रकार परिषदेमध्ये मी हेच सांगितलं की जो अन्याय आरोकडून झालेला आहे रिटर्निंग ऑफिसर बंडेरा, की एक आम्ही ऑब्जेक्शन सचिन बेंडे नावाच्या उमेदवारावर आम्ही दाखल केलं होतं आणि ते दाखल केल्यावर रिटर्निंग ऑफिसरनी ही टेक्निकल बाब आहे, मला त्यात नेमकं काय आहे हे कळत नाही, मी कन्फ्यूज आहे आणि माननीय आयुक्तांनी त्याच्यावर आम्हाला मार्गदर्शन करावं अशा प्रकारचं पत्र लिखित स्वरूपात दिलं. आणि ते पत्र येण्याच्या अगोदरच त्यांनी तो जो पेपर नामांकन अर्ज आहे तो स्टँड केला आणि तो स्टँड केल्यानंतर अर्ध्या 1 तासांनी ते पत्र आलं की आजही तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि डिफेक्ट लायबिलिटीज हा कॉन्ट्रॅक्टरचाच भाग असल्याने, कॉन्ट्रॅक्टरचाच भाग असल्याने आणि तो हस्तांतरित नसल्याने तो कॉन्ट्रॅक्टर आहे अशा पद्धतीचा निर्णय महानगरपालिकेने दिला. आणि यावेळी आम्ही म्हटलं की आता तुम्ही रिव्ह्यू करा. रिव्ह्यूचा अधिकार मला नाही. त्यामुळे हे स्पष्ट होतं की तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आज न उद्या त्या संदर्भामध्ये त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. आमदार रवी राणा म्हणतात की आपण जेव्हा याचिका आहे फेटाळल्या नाही, रवी राणांना तसाही अभ्यास कमी आहे, त्यांचं शिक्षण त्यांना तपासून पाहिलं पाहिजे. कारण फेटाळली नाही. आम्हाला सांगितलं कोर्टाने की तुम्ही रेग्युलर इलेक्शन पिटिशन दाखल करा आणि तुम्ही कोर्टामध्ये जा असं आम्हाला सांगितलं आहे. आम्ही विड्रॉ केली आहे त्याच्या आधारावर. इलेक्शन फेटाळली. मला असं वाटतं थोडासा अभ्यास त्यांचा कमी पडतो. मग आता साईनगर प्रभागामध्ये मी पहिलेच सांगितलं की लढत कधीच मैत्रीपूर्ण नसते, निवडणुकीला बिलकुल नसते. आणि भारतीय जनता पार्टी, माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे माझ्या प्रचाराला येणार आहे आणि या राज्याचा जो देवाभाऊ आहे तो देवाभाऊ आमच्या पाठीशी असल्याने
स्पष्टच सांगायचं वासुदेव आमच्यासोबत असलेले जिंकणार आम्हीच. निवडणुकीनंतर आपण याचिका दाखल करणार. अरे आवश्यकताच पडणार नाही कारण की मी जिंकणार आहोत. अरे तो रणनीती भाजप स्टाफ प्रचार केला जातो.